जेव्हा अहिल्यादेवींकडे 1767 ला राज्य प्राप्त झालं, त्यांना राज्य सांभाळावं लागलं होतं नाईलाजानं, त्यावेळी त्या राज्याला मिळणारं उत्पन्न हे 16 लाख होतं आणि अहिल्यादेवींनी त्या राज्याचं उत्पन्न हे 1 कोटींपर्यंत नेलेलं आहे. ते कसं हे आपण थोडंसं बघूयात. तुकोजी होळकर हे मल्हारराव होळकरांचे मानसपुत्र होते. त्यांनीही खूप मोठा विजय गाजवलेला आहे, आटकेपार झेंडे काढलेले आहेत आणि खूप लढाया जिंकलेल्या आहेत, असे कर्तबगार ते होते. त्यांना अहिल्यादेवींनी इंदोरची गादी दिली सांभाळण्यासाठी आणि स्वतः त्या महेश्वरला आल्या. महेश्वर संस्थानचा त्यांनी विकास केला. त्या ठिकाणी नर्मदेचा घाट बांधला. तो घाट बांधण्यासाठी आज 300 वर्ष झाली तरीही लोक बघण्यासाठी देश विदेशातून येतात. तिथे जे खराब पाणी असतं ते चांगल्या पाण्यात जाऊ नये आणि चांगलं पाणी खराब पाण्यात येऊ नये, अशा पद्धतीनं ते घाट बांधण्याची रचना केलेली आहे. अशा प्रकारचे अनेक घाट त्यांनी नद्यांचे बांधलेत. अगदी नेपाळ मधलं पशुपतीनाथाचं मंदिर असेल, कराची मधलं महादेवाचं मंदिर असेल, तिथपासून ते रामेश्वराच्या मंदिरापर्यंत हजारो मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. अनेक विहिरी बांधल्या, पाणपोया सुरू केल्या लोकांना पाणी पिण्यासाठी. जेव्हा पानिपतचं युद्ध झालं होतं 1761, त्यामध्ये मराठे हरले होते आणि कशी सैन्याची दाणादाण झाली होती, त्यांना खायला मिळत नव्हतं. त्यासाठी तेव्हापासून त्यांनी अन्नछत्र सुरू केलं. लोकांना कुठे राहायची सोय नसेल तर धर्मशाळा सुरू केल्या आणि म्हैसूर संस्थानचा विकास करण्यासाठी त्यांनी काय काय योजना आखल्यात. म्हैसूर संस्थानमध्ये त्यांनी सर्वप्रथमतः रेशीम उद्योग आणि सुती कापडाच्या उद्योगाला चालना दिली. चांगले चांगले देश विदेशातून कारागीर त्यांनी बोलवले, त्या ठिकाणी विणकर बोलवले आणि हातमागाच्या व्यवसायाला खूप चालना दिली. आणि तिथं जे तलम रेशीम बनायचं ते कुठेही बनलं जात नव्हतं आणि त्या आताही प्रसिद्ध आहेत बघा. माहेश्वरी साड्या ह्या खूप प्रसिद्ध आहेत. त्यांची काठाची किनार जी आहे ती अजून वेगळी आहे. ती काठाची किनार दुसरीकडे कुठेही बनत नाही आणि ते वस्त्र घेण्यासाठी देश विदेशातून, पूर्ण आपल्या देशातून, इतर प्रांतातून लोक यायची ते घेण्यासाठी आणि त्यामुळे तो उद्योग तिथं भरभराटीस आला. त्यानंतर सोन्या चांदीचे दागिने असतील, तांब्या पितळेचे भांडी असतील, हे बनवण्यासाठी सुद्धा कारागीर त्यांनी बोलवले आणि त्याची वेगळेपणा त्यांनी ठेवला आणि त्या उद्योग आणि व्यापाराचा विकास केला. त्याच्यामुळे तिथे लोक सगळा व्यवसाय, अर्थव्यवस्था आहे त्यांची, ती भरभराटीस आली. त्याच्याही पुढे त्यांनी दारूबंदी आपल्या राज्यामध्ये केली, हुंडाबंदी केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षयरोगावर निदान व्हावं, त्याच्यावर संशोधन व्हावं, हा रोग जो आहे हा समूळ नष्ट व्हावा, ह्यासाठी वैद्य त्यांनी बोलवले होते संशोधन करण्यासाठी की त्या ह्याच्या क्षयरोगावर काहीतरी उपाय निघला पाहिजे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी वैद्य बोलवलेले होते. हेही मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छिते. कित्येक त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी महत्वाचं काम केलं की शेतकऱ्यांकडून जो कर यायचा तो दलालांमार्फत यायचा राज्यापर्यंत, तर तो त्यांनी थेट कर वसुली केली की शेतकऱ्याचा जो कर असेल तो डायरेक्ट राज्याच्या तिजोरीत जमा करायचा. त्यामुळे मधल्या दलालांची संख्या कमी झाली आणि शेतकऱ्याचाही फायदा झाला आणि राज्याचं उत्पन्नही त्याच्यामुळे वाढू लागलं. शेतकऱ्याला त्या 12 झाडं दरवर्षी लावायला द्यायच्या आणि त्या 12 झाडांमध्ये चांगली फळं देणारी झाडं असायची, उत्पन्न देणारी झाडं असायची. 7 झाडांचं उत्पन्न जे आहे ते शेतकऱ्याला मिळायचं आणि 5 झाडांचं जे उत्पन्न आहे ते राज्याच्या दरबारी जमा करायचं, ते सरकार दरबारी जमा करायचं कर स्वरूपात आणि त्यामुळे ते सरकारला सुद्धा त्याच्यापासून उत्पन्न मिळायचं, अशी ती योजना होती. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की ब्रिटिश फिरंगी जेव्हा भारतात आले, ब्रिटिश भारतात आले, अहिल्यादेवींचा काळ जो होता जास्तीत जास्त राज्यकारभाराचा तो 1767 पासून ते 1795 त्यांच्या मृत्यूपर्यंत, तर ह्याच काळामध्ये ब्रिटिश भारतामध्ये येऊन त्यांच्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली होती, राज्य वाढवत होते आणि ही दूरदृष्टी अहिल्यादेवी होळकरांकडे होती आणि त्यांनी त्यांचे ओळखलं होतं की ह्यांचा हेतू काय आहे, त्यांची कुटिलता काय आहे, ते आक्रमक किती आहेत, हिंदुस्थान काबीज करण्याचा त्यांचा मनसुबा काय आहे, ते प्रत्येक ठिकाणी हातपाय पसरून कशी काय वसाहती स्थापन करतात, हे सगळं त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी इतर संस्थानांशी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे आणि ह्या फिरंग्यांना आपण सर्व एकत्र येऊ आणि ह्या फिरंग्यांचा आपण बंदोबस्त करू, असं त्या पत्रामध्ये म्हणतात. असे त्यांच्याविषयी विचार होते. आणि इंग्रजांच्या कवायती फौजा ज्या होत्या त्यांचा अहिल्यादेवींना खूप मोठेपणा वाटत होता की हे खूप हे वाटत होते की अशा फौजा आपल्याकडेही असल्या पाहिजेत, असं त्यांना वाटायचं. म्हणून त्यांनी फ्रान्स मधून 2 सेनापती बोलावले होते, ड्यूड्रेनेट आणि
ड्यू ड्रेनेट त्यांचं नाव, आणि जे की बॉईड यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांना आपल्या सैन्याला कवायती फौजांचं प्रशिक्षण द्यायला सांगितलं. आणि त्या कवायती फौजांच्या तशा फौजा अहिल्यादेवींकडे असल्यामुळेच त्यांनी पुढे जो चंद्रावतांबरोबर युद्ध झालं होतं ते हरवायला त्यांना खूप मदत झाली होती, हे या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते. त्या अहिल्यादेवी अतिशय बुद्धिमान होत्या, न्यायप्रिय होत्या. त्यांनी त्या ज्या न्याय करायच्या त्या कुणावरही अन्याय होऊ देत नसत. त्या एका हातात शिवलिंग धरायच्या आणि म्हणायच्या, मी जो न्याय करते हा देवाच्या इच्छेने करते आणि माझ्याकडून कुठल्याही निरपराध व्यक्तीला वर अन्याय झाला नाही पाहिजे याची त्या काळजी घ्यायच्या. आणि त्यांनी जो न्याय दिलेला असायचा, न्याय केलेला असायचा, ज्या व्यक्तीला शिक्षा सुद्धा झालेली असायची तो आनंदाने भोगायचा, कारण तो अहिल्या देवींनी केलेला न्याय होता असं त्यांना वाटायचं. आणि त्यांच्यावर प्रजेची खूप श्रद्धा होती. प्रजेला अगदी त्या मुला समान वागवायच्या. त्यांच्या राज्यातल्या विधवा असतील त्यावेळी बऱ्याचशा स्त्रिया सती जायच्या, काही विधवा सती जात नव्हत्या, त्या विधवा असायच्या. अशा वेळी त्या काळामध्ये दत्तक घेऊ दिलं जायचं नाही. ती विधवेची जी संपत्ती आहे ती सगळी सरकार दरबारी जमा करावी लागायची आणि त्या विधवेला खाण्यापाण्यापुरतं फक्त ठेवलं जायचं. अशा वेळी अहिल्यादेवींनी विधवांना दत्तक घेण्याची परवानगी दिली. इतकंच नाही तर दत्तक विधानाचा जो काही खर्च असेल त्या स्वतः करायच्या आणि त्यांच्या राज्यामध्ये विधवांना सुद्धा त्यांनी संरक्षण दिलं होतं, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे आहे. अनेक परदेशी लोकांनी, परकीय इतिहासकारांनी भारतामध्ये येऊन या महेश्वर प्रांताचा, माळवा प्रांताचा अभ्यास केला आणि अहिल्यादेवींबद्दल भरपूर लिहून ठेवलेला आहे. एक ब्रिटिश इतिहासकार आणि संशोधक आहेत लॉरेन्स म्हणून, त्यांनी सर्व जगातल्या राज्यकर्त्या स्त्रियांचा तुलनात्मक अभ्यास केला. तर रशियाची महाराणी कॅटरीन दी ग्रेट, ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट पेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ती म्हणून त्यांनी अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख केलेला आहे. पंडित नेहरूंनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया ह्या ग्रंथामध्ये अहिल्यादेवी ह्या अतिशय बुद्धिमान आणि न्यायाने राज्य करणाऱ्या शासक होत्या असं लिहून ठेवलेलं आहे. स्कॉटिश कवयित्री जोना बेली ह्या भारतात आल्या आणि त्यांनी तर अगदी अहिल्यादेवींवर काव्यसंग्रहच लिहिलेला आहे. अशा पद्धतीनं अनेक इतिहासकारांनी अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा ज्वलंत इतिहास आपल्या समोर मांडलेला आहे. आणि हाच इतिहास आज आपणासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि त्यातून आपण काय शिकायचं आहे, आपलं आयुष्य कसं घडवायचं आहे, त्यांनी कशी कशी संकटांना मात दिली, संकट जेव्हा त्यांच्यावर येत होती त्या प्रत्येक संकटाला किती धीरोदात्तपणे तोंड देत होत्या. अगदी म्हणजे संकट विचारू नका की त्यांनी जवळच्या व्यक्तीचे 37 व्यक्तींचे मृत्यू पाहिलेले आहेत. म्हणजे माहेरचे आई वडील असतील, सासरे सासवा, सौती, पती, मुलगा मुलगी, नातवंड सगळ्यांचे त्यांनी मृत्यू पाहिलेले आहेत. असं असून सुद्धा त्या फक्त प्रजेच्या कल्याणासाठी जगत होत्या. त्यांनी जे सती जाताना जो निर्धार मनामध्ये केला होता की मला प्रजेचं रक्षण करायचं आहे आणि हे आयुष्य फक्त प्रजेच्या कल्याणासाठी मला वाहायचं आहे. अगदी एवढ्या माळवा प्रांताची त्या महाराणी होत्या, परंतु फक्त पांढरी साडी त्यांच्या अंगावर होते, कुठलेही दागदागिने नव्हते. साध्या पद्धतीनं त्यांनी जीवन जगलं आणि आपल्या राज्याची सेवा केली, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. जाता जाता एवढंच म्हणेल, ह्या देवीचं कार्यकर्तृत्वाचा उल्लेख करताना एवढंच सांगेल, इतिहासाने पाणोपाणी जिची गायली गाथा, इतिहासाने पाणोपाणी जिची गायली गाथा, धैर्याची ती मूर्ती होती न्यायाची देवता, धैर्याची ती मूर्ती होती न्यायाची देवता, शत्रूही झाला नतमस्तक जिथे, शत्रूही झाला नतमस्तक जिथे, ती अहिल्या राणी माता, ती अहिल्या राणी माता. धन्यवाद.